चिपळूण शहरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हे उभारण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू झालेलं आहे। आपण या कामाची दृश्य आहेत हे पाहू शकतोय। अशा पद्धतीने या ठिकाणी दर्जेदार काम हे होत आहे। शिवपुतळा विराजमान होणार आहे आणि यासाठी मावळे देखील सज्ज होत आहेत। रंगरंगोटीचे काम जे आहे हे या ठिकाणी युद्धपातळीवरती सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। 18ला रंगणार आहे उद्घाटन सोहळा। या पुतळ्याचे उद्घाटन सोहळा हा 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रंगणार आहे। यावेळी आजी माजी मंत्र्यांचाही सहभाग राहणार आहे। कोल्हापूरचे शिवशाहीर लोकशाहीर पाटील हे पोवाड्याने तर सोलापूरचे शिवव्याख्याते शेट्टे हे शिवव्याख्यानाने कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत। मात्र सध्या आपण हे दृश्य पाहत आहोत की या ठिकाणी अंतिम टप्प्यात या ठिकाणची रंगरंगोटी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे। शेवटचा जो हात आहे हा या ठिकाणी मारताना आपण पाहत आहोत। शहरातील मार्कंडी परिसरात साकारण्यात येत असलेली ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम जे आहे हे वेगानं सुरू आहे। इथं उभारली जात असलेली शिवसृष्टी हे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। या ठिकाणी असणारे घोडे, या ठिकाणी असणारे हत्ती आणि मावळेही आता मोठ्या प्रमाणात सज्ज होत आहेत। आपण या दृश्यावर पाहू शकतोय मुंबईमधील जे स्कूल ऑफ आर्टचे कलाकार जे आहेत हे रात्रंदिवस या ठिकाणचे हे काम करत आहेत। सध्या इथलं काम जे आहे अंतिम टप्प्यामध्ये सुरू आहे। 18 ऑगस्ट पासून ही शिवसृष्टी आहे ही सर्वांसाठी खुली होणार आहे आणि यानंतर ह्या शिवसृष्टीचा लाभ महाराजांचं दर्शन या ठिकाणाहून घेता येणार आहे। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।